हाय हॅलो नमस्कार, मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज तुम्हाला समजत असेल मी बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवणार आहे. त्याच्या आधीच ना बाप्पांची छान अशी सकाळ सकाळ आरती करून घेतली. आता बाप्पा येऊन 2-3 दिवस झाले घरामध्ये. इतकं प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि कसा टाईम जातो ते कळतच नाही. मग आरती झाल्यानंतर छान अशी गरमागरम पोहे केले सगळ्यांसाठी. मुलांना आलू घालून केलेले पोहे खूप जास्त आवडतात, म्हणून मग 2-3 बटाटे घालूनच पोहे करायचे. त्यांना दोघांनाही मस्त असं सकाळ सकाळ नाश्ता दिला. घरातली सर्व कामं वगैरे आवरून छान साडी वगैरे घातली, लाईट वेट मेकअप केला आणि शेजारच्या ताईंकडे गौरी आगमनाचा कार्यक्रम होता, मग तिकडे गेले मी. छान असं सर्व बिल्डिंगच्या महिला मंडळ आल्या होत्या, म्हणजे सगळं मैत्रिणी वगैरे आल्या होत्या. त्यांनी छान असं आनंदमय वातावरणामध्ये गौरी त्यांच्या घरामध्ये घेतल्या. खूप प्रसन्न वातावरण. अर्धा एक तास त्यांच्या घरी बसल्यानंतर मग चला म्हटलं तर आपल्याला घरी सुद्धा खूप काम आहे. मग सर्वजण आपापल्या घरी गेले, आम्ही सुद्धा घरी आले. चला आता मस्त उकडीचे मोदक बनवायला घेतले. मी इथं काय केलं, 1 तांब्या पाणी घेतलं, 1 वाटी दूध आणि 2-3 चमचे तूप घालायचं. दुधाने आणि तुपाने छान बाइंडिंग येतं आणि आपल्या मोदकांच्या ज्या कळ्या असतात त्या छान पडतात. याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि आपलं जे मोदकाचं पीठ आहे ते छान चाळून घेतलेले बघा इथं मी. आणि मावेल इतकं ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करायचं आहे. गॅस बंदच केलेला आहे मी उकळी फुटल्यानंतर. आणि छान असं एक 15 ते 20 मिनिटांना हे पीठ झाकून ठेवायचं आहे. आणि छान वाफेवरती हे पीठ शिजलं जातं आणि आपले उकडीचे मोदक खूप छान बनतात. आता इथे 20-25 मिनिटे मी असंच पीठ झाकून ठेवलं होतं. आता इथं बघा पीठ हे छान असं कोमट झालेलं आहे. एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं व हाताला तूप लावून छान पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आप सगळ्यांना उकडीचे मोदक खायचे म्हटल्यावरती थोडी आपल्याला मेहनत घ्यावंच लागन का नाही. मग मस्त मनगटाच्या हाताने छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं. कसली घाई गडबड करायची नाही अजिबात. पीठ एकजीव करून झालं की पुन्हा एक 5 मिनिटं पुरण्यासाठी ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपलं सारण बनवून घ्यायचं. आता सारण बनवण्यासाठी मी ना काल सारण बनवून ठेवलं होतं. 2 नारळ मोठे फोडले होते, त्यातच मी सारण बनवून घेतलं. काल गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक मी केले होते. त्या व्हिडिओमध्ये मी सारण कसं बनवायचं तेच दाखवलेलं आहे. याच्यामध्ये काही मी नाही दाखवलं. तेच सारण मी आज वापरलेलं आहे कालचंच. तर हे बघा असे छान कळ्या किती मस्त पडलेल्या आहेत. अजिबात भेगा वगैरे काहीही पडलेल्या नाहीत. इतके मस्त अशा आकारामध्ये मोदक तयार झालेले आहेत. आता आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत. तर एका पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी घातलं आणि ती चाळणी असते ना, चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि मध्यम गॅसवरती एक 10 मिनिटं आपले मोदक उकडण्यासाठी ठेवावे. इथं तुम्ही बघू शकता मस्त असे आपले उकडीचे मोदक बनवून तयार आहे. इथं मी केसर काही घातलं नाही, माझ्याकडे नव्हतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वरून केसर घालू शकता. संध्याकाळच्या जेवणामध्ये बाजरीची भाकरी मेथीची भाजी केली होती. मस्त उकडीचे मोदक तयार झाले की वरून तूप टाकून खायचे, एकच नंबर लागतात. इथं मी 11 मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला. तुम्ही सुद्धा उकडीचे मोदक खायला या. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल नवीनच आहे. चला सर्वांना गणपती बाप्पा मोरया. बाय.